मित्रांनो, या वर्षभरात बॉलिवूड जगतात बऱ्याच चांगल्या आणि वाईट गोष्टी घडल्यात। अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली, काहींच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या, तर काहींच्या घटस्फोटाच्या बाबतीतही चर्चा आपण ऐकल्या। अशातच वर्षभरातील अनेक चर्चांमधली तुफान रंगलेली चर्चा ती म्हणजे बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोट होणार असल्याची चर्चा। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या दोघांच्या घटस्फोटाच्या अफवांबाबत अनेक पोस्ट व्हायरल झाल्यात। ऐश्वर्या आणि अभिषेक ग्रेट डिवोर्स घेणार असल्याची चर्चा रंगली। त्यांच्या दोघांच्या चाहत्यांची त्यांनी वेगळं होऊ नये अशी इच्छा आहे, पण अशातच दोघांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे। यावर अभिषेकने प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की मी अजूनही विवाहित आहे, तर ऐश्वर्याने घटस्फोटांच्या चर्चांवर अजून तरी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा का निर्माण झाला, 2024 मध्ये ऐश्वर्या अभिषेक सोबत नेमकं काय काय घडलं तेच आपण विस्तृत पाहणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ऐश्वर्या आणि अभिषेक बद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 20 एप्रिल 2007 मध्ये लग्नगाठ बांधली होती। त्यांच्या लग्नाची जगभरात चर्चा झाली होती। सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो आजही व्हायरल होतात। दोघांना आराध्या नावाची गोंडस मुलगी आहे। मात्र बऱ्याच दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्रित कुठेही दिसले नाहीयेत। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यातही ऐश्वर्या आपल्या मुलीसोबत म्हणजेच आराध्यासोबत होती, तर बच्चन कुटुंबही या विवाह सोहळ्यास हजर होतं। मात्र हे कुटुंब एकत्रित दिसलं नाही। अशातच ऐश्वर्या रायने तिच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला होता। या फोटोत ऐश्वर्या राय तिचा चुलत भाऊ सागर शेट्टीचा बर्थडे सेलिब्रेट करत होती। या बर्थडे सेलिब्रेट पार्टीमध्ये अभिषेक बच्चन गैरहजर होता, तर अभिषेकची मुलगी आराध्याचाही वाढदिवस झाला। या वाढदिवसातही अभिषेक गैरहजर होता। 1 नोव्हेंबरला ऐश्वर्या राय हिचा 51वा वाढदिवस होता। लाखो चाहते तसेच सेलिब्रिटीजने तिला शुभेच्छा दिल्या, पण अभिषेक आणि सासरे अमिताभ किंवा बच्चन कुटुंबातील इतर कुणीच तिला विश केलं नाही, ना सोशल मीडियावर पोस्ट टाकली। या घडामोडी फक्त यावरच थांबल्या नाही, तर केबीसी 16च्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांचं नाव घेण्यास टाळाटाळ केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं। निम्रत कौर सोबत अभिषेकचं अफेअर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगली होती। बच्चन कुटुंबातील मतभेद यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याचं सांगितलं जातं। मात्र बच्चन कुटुंबाने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। अशा अनेक घडामोडी घडत असताना गेल्या काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि ऐश्वर्याचा पुन्हा एकदा एकत्रित असल्याचा फोटो व्हायरल झाला। दरम्यान या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। 2024 मध्ये घडलेल्या या सगळ्या काही घडामोडींमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।